180 कोटीच्या ड्रेनेज योजनेला 3 तासाच्या चर्चेनंतर पालिका सभेत मंजुरी देण्यात आली। पालिका सभेत 3 तासाच्या चर्चेनंतर 180 कोटींच्या ड्रेनेज योजनेस मंजुरी देण्यात आली। शहर विकासाचा आमचा विरोध नाही, पण विषय सभागृहात स्थायी समितीचा अधिकार डावलून आल्याचं सांगत विरोधी पक्षाने आपली भूमिका मांडली। दरम्यान महापौर शोभा बनशेट्टी, आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याशी विरोधी पक्षातील गटनेत्यांनी चर्चा केल्यानंतर 180 कोटींच्या ड्रेनेज योजनेवर पालिका सभागृहात 3 तासाच्या चर्चेनंतर बहुमताने मान्यता देण्यात आली। या योजनेतून हद्दवाढ भागात काम होणार आहेत। महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजना अंतर्गत 180 कोटींची ड्रेनेज लाईन आणि 2 मलनिस्सारण केंद्र उभी करण्यात येणार आहेत। त्या सभागृहाची मान्यता नसल्याने शासनाने पत्र पाठवून 7 एप्रिलपूर्वी निर्णय घ्या, अन्यथा योजनेची गरज नाही म्हणून ती रद्द करू असं सूचित केलं होतं। योजना चालणार या भीतीने शनिवारी सर्वसाधारण सभा घेऊन प्राधान्याने हा विषय घेण्यात आला। सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी आक्षेप घेत टेंडर प्रक्रिया चुकीची झाली आहे, प्रसिद्धीकरण योग्य पद्धतीने झालं नाही, एकच मक्तेदार पात्र असताना अन्य 2 मक्तेदारांकडून नंतर कागदपत्र घेऊन मक्ता मंजूर करण्यात आला, आक्षेपाची पूर्तता झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला। तर एमआयएमचे तौफिक शेख यांनी विकास कामास आमचा पाठिंबा आहे असं मत मांडलं। नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी नगरसचिव आणि आयुक्त यांना धारेवर धरलं। विकास कामास विरोध नाही, पण स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा आणण्यात आली आहे। त्यात हंगामी सभापती निवडून स्थायीत मंजुरी घेणं आवश्यक होतं। तिथं सभापती पदासाठी एकमत होत नसेल तर सभागृहाकडे विषय आणणं आवश्यक आहे। आयुक्त किंवा नगरसचिव यांनी स्थायी समिती सदस्यांना कळवलं नाही असं म्हणून स्थायीकडे विषय पाठवा असा आग्रह धरला। काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी महापालिका प्रशासनास कोंडीत पकडलं। नगरविकास खात्याकडून पत्र पाठवणारे कोण जाधव, राज्यातील सर्व महापालिकांना असं पत्र पाठवले का असा मुद्दा उपस्थित केला गेला। प्रशासनास कोंडीत पकडत असताना महापौर शोभा बनशेट्टी यांच्याशी चर्चेनंतर योजनेस बहुमताने मंजुरी देण्यात आली।